अमरावती शहरात गणेशोत्सवानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। यंदाच्या वर्षी शहरात एकूण 590 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची स्थापना केली होती। त्यापैकी बहुतांश मंडळाचे विसर्जन आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी होणार आहेत। यासाठी अमरावती पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला असून विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। अमरावती शहर यंदा गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघाला आहे। शहरात एकूण 590 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली होती। त्यापैकी काही मंडळांनी यापूर्वीच विसर्जन केले आहे। आज 7 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 171 गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे। येत्या काही दिवसात 8, 9 आणि 10 आणि 11 सप्टेंबर रोजी विसर्जन प्रक्रिया सुरू राहणार आहे। या गर्दीच्या दिवसांमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्वतः मिरवणूक मार्ग आणि विसर्जित स्थळाची पाहणी केली आहे। त्यांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। या बंदोबस्तासाठी 3 पोलीस उपायुक्त, 4 एसीपी, 25 पोलीस निरीक्षक, 70 एपीआय आणि पीएसआय, 5350 अंमलदार, आरसीपी क्यूआरटी लावून एसआरपीएफ कंपनी आणि 500 होमगार्डचीही नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील महत्त्वाचे चौक, गर्दीचे ठिकाणे तसेच संवेदनशील रस्त्यांवर फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत। नागरिकांच्या सुरक्षतेसाठी 14 सीआर मोबाईल व्हॅन, 10 दामिनी पथके, बीट मार्शल आणि डायल 112 ची वाहने 24 तास गस्त घालणार आहेत। विसर्जनासाठी शहरात छत्री तलाव, नेमानी गोडाऊन, रेवसा, कौंडण्यपूर, हरतोडी आणि अनेक नद्या व तलाव यासारख्या विविध स्थळे निश्चित करण्यात आली आहेत। पोलीस प्रशासन नागरिकांना शांततेत आणि सहकार्य करून विसर्जन प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन करीत आहे। 6 तारखेला घरगुती गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात पार पडलेलं आहे। तसेच काल 145 गणेश मंडळाचं, सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन झालेलं आहे। त्याचबरोबर 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन आहे आणि 11 तारखेला जो अमरावतीचा विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला न्यू आझाद गणेश मंडळाचं विसर्जन असणार आहे। यासाठी संपूर्ण आयुक्तालयातील अधिकारी, अंमलदार तसेच एसआरपीएफ आणि होमगार्ड हे संपूर्णपणे बंदोबस्ताला लावलेले आहेत। यामध्ये पोलीसतर्फे आणि प्रशासनातर्फे नागरिकांना आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना तसेच विनंती आहे की त्यांनी उत्सव अगदी उत्साहात आणि जोशात साजरा करावा, परंतु ते साजरा करताना जे कायदे आहेत, जे नियम आहेत त्यांचं तंतोतंत पालन करावं। वाद्याची परवानगी असेल ती 10 वाजेपर्यंत आहे तर ते 10 वाजता बंद झालं पाहिजेत आणि इतर ज्या नियम आहेत त्याचं काटेकोर पालन करावं। पोलीस प्रशासन आणि प्रशासन नेहमीच आपल्या सोबत सहकार्यासाठी तयार आहे। तर होते अमरावतीतील गणेश विसर्जनासंदर्भातील अपडेट्स। पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।